अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं, परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तरं देताना अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते त्यांच्या उत्तरात त्यांनी निर्माण केलेले आपल्याला पाहायला मिळतात। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं की कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही, शोधलं जाणार, अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे आणि विरोधकांना आश्वस्त केलं आहे। रोहित पवार यांनी अनेक वेळा अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात क्रिमिनल अँगलने कुठेतरी चौकशी व्हावी आणि खरा या पाठीमागे सूत्रधार कोण आहे या सगळ्या संदर्भातली माहिती समोर यावी, या सगळ्या संदर्भात मागणी जोर धरून धरलेली होती। आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत, त्यांना विचारणार आहोत की खरं तुम्ही संतुष्ट आहात का मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या वक्तव्याने आणि त्यांच्या दिलेल्या या सगळ्या रिप्लायने? नाही बघा, आता शेवटी ते सर्व सत्तेत आहेत। FIR व्हावा यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये खूप प्रयत्न करत होतो। मुंबईमध्ये 0 FIR करण्याचा प्रयत्न केला, बारामतीला गेलो, CID समोर गेलो, पण कुठंच FIR हा दुर्दैवाने त्या ठिकाणी झाला नव्हता। 2019ला अशाच पद्धतीचा एक ॲक्सिडेंट विमानाचा जेव्हा घाटकोपरला झाला होता तिथे FIR झाला होता। मग इथं FIR का केला जात नव्हता? कारण की शेवटी FIR झाल्याशिवाय क्रिमिनल अँगलच्या अनुषंगाने इन्व्हेस्टिगेशन होत नाही। ADR म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट जो आहे त्याली फक्त टेक्निकल गोष्टी कुठेतरी समोर येतात। त्यामुळे आमची इच्छा होती की याच्या मागे जे काही पुरावे आम्ही दिलेले आहेत, आम्हाला कुठेतरी असं वाटतं की काहीतरी याच्या मागे रणनीती आहे, नाहीतर हा ॲक्सिडेंट काही नॅचरल म्हणजे नुसता ॲक्सिडेंट नसून त्याच्या मागे घातपात आहे असं आम्हाला वाटतं। तर त्यासाठी क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन व्हावं असं आमची इच्छा होती, पण दुर्दैवाने CBIकडे सुद्धा प्रस्ताव गेला नव्हता। त्यानंतर इथे FIR होत नव्हता, कुठंतरी हताश झालो होतो। पण शेवटी प्रयत्न करणं हे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांची एक खासियत आहे आणि आम्ही तो प्रयत्न करून राहुल गांधीजींना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्याशी खूप डिटेलमध्ये चर्चा केली। ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की FIR होत नाही। मग एक वक्तव्य त्यांनी केलं की अशा ठिकाणी जाऊन करा की जिथं न्याय मिळू शकतो। राज्याचं नाव सांगितलं नव्हतं। मग आम्ही कर्नाटकात तिथं गेलो आणि कर्नाटकात पण आपल्याला माहिती आहे की जेव्हा गवई साहेबांवर कुणीतरी बूट फेकला होता, अन्याय झाला होता, जे सुप्रीम कोर्टचे प्रमुख आहेत, त्यावेळेस महाराष्ट्रात अनेक लोकांनी FIR करण्याचा प्रयत्न केला पण परवानगी मिळाली नाही, पण तो झाला कर्नाटकात। तर आम्ही कर्नाटकात जाऊन केला आणि हे सगळं झाल्यानंतर मग काल उत्तर देत असताना CM साहेबांनी स्वीकारलं। ठीक आहे, सुरुवातीला ते म्हणाले की असं होऊच शकत नाही, मग मी पुरावे त्या ठिकाणी दिले की हे होऊ शकतं, कारण का राज्यसभेमध्ये सुद्धा असाच प्रश्न विचारला होता, त्याला उत्तर होम मिनिस्टरने तिथं दिलं होतं की 0 FIR आपल्याला कुठेही करता येतो। आणि मग शेवटी त्यांनी ते स्वीकारून आम्ही FIRला या इन्व्हेस्टिगेशनचा एक भाग करू असं सांगितलं। CBIकडे देत असताना त्यांनी एक कुठला तरी जो इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आहे AIBचा, मी म्हणालो की तुम्ही 3 वर्ष थांबणार आहे का? मग तेही स्वीकारलं। जेव्हा होम मिनिस्टर साहेबांना ते भेटतील तेव्हा आम्ही जाऊन या बाबतीतली चर्चा करून लवकर कसं सुरू करू। त्यामुळे काल उत्तर देत असताना कभी खुशी कभी गमसारखं थोडंसं होतं की खुशी उत्तर सकारात्मक होतं, गम एवढाच होता की उशीर या गोष्टीला त्या ठिकाणी होत आहे, याच्यापुढे उशीर होणार नाही अशी अपेक्षा करू। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे देखील उत्तरात नमूद केलं की स्वतःच्या कर्नाटकमध्ये जाऊन इतर राज्यामध्ये जाऊन FIR करणं हे अतिशय चुकीचं आहे, दुसऱ्या राज्याला इंटरफेअर करण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीचं देखील त्यांनी नमूद केलं। नाही, तसं नाही आहे। एकतर त्यांनी उत्तर देत असताना एक रेफरन्स गेला ललिता कुमारीचा। आता तिथं अमित कुमार विरुद्ध इंडियन गव्हर्नमेंटचा एक सुप्रीम कोर्टचा वेगळा हे आहे की तुम्हाला ADR झाल्यानंतर सुद्धा तो करता येतो आणि 0 FIR तर तुम्हाला कुठं पण करता येतो। आता मी तुम्हाला रेफरन्सेस दिले, राज्यसभेत ही चर्चा झाली होती तेव्हासुद्धा तो मुद्दा आहे आणि तुम्ही ॲक्ट जर बघितला तर तसं। आता तुम्ही मला सांगा, जे गवई साहेब आहेत ते आहेत महाराष्ट्रातले, त्यांच्यावर बूट फेकला दिल्लीमध्ये, त्याचा FIR झाला कर्नाटकात, ते कसं झालं? आता सुशांत सिंग राजपूतचा विषयसुद्धा इथं ADR झाला होता, इथल्या त्यांच्या आईवडिलांना वाटतच नव्हतं की त्याचा कुणीतरी खून केला आहे नाही तर काय केलं, त्यांना सुसाईड आहे हे माहीत होतं। त्यामुळे सुरुवातीला ADRवर त्यांनी तपास तिथं केला, पण क्रिमिनल अँगल कुठंच त्या ठिकाणी पुढे येत नव्हता। मग कुठंतरी बिहारला जाऊन तिथं त्यांनी FIR करून घेतला, तो केला त्या ॲक्ट्रेस चक्रवर्तीच्या विरोधात। म्हणजे तिथं ह्या गोष्टी होऊ शकतात आणि इथं होऊ शकत नाही, हे कसं आश्चर्यचकित आहे। आणि दुसरं, ह्याच्यात राजकारण कुठे हो? त्यांनी स्वीकारला, त्यांनी तिथं स्वीकारला, पण इन्व्हेस्टिगेशनसाठी महाराष्ट्रात पाठवला ना, तो रूल आहे, तिथं स्वीकारा,
पण इन्व्हेस्टिगेशनला जिथं ती घटना घडली बारामतीला तो त्यांनी ट्रान्सफर करून टाकला. त्यांनी त्यांचं काम केलं. आता FIR आला आहे. आता सरकारने त्यांचं काम महाराष्ट्रामध्ये करावं. परंतु तुम्हाला वाटते का अजूनपर्यंत निष्पक्ष चौकशी किंवा निष्पक्ष काही तपास या सगळ्या घटनेच्या संदर्भात होतोय का? आता मात्र फक्त मुख्यमंत्र्यांनी याला रिप्लाय दिलाय. तुम्ही जे काही प्रश्न उपस्थित केले, तुम्ही जे काही गेल्या महिना 2 महिन्याभरापासून तुम्ही सातत्यानं पाठपुरावा करताय, तुम्हाला अशा अपेक्षा वाटते का की निष्पक्ष चौकशी होईल? मुख्यमंत्री तर म्हणतात की ह्याच्या पाठीशी कोण असेल ते समोर आणूच म्हणून. नाही, त्यांचं ते स्टेटमेंट सकारात्मक आहे, आक्रमक होतं आणि त्या पद्धतीने वागतील अशी अपेक्षा आपण ठेवूया. पण आत्तापर्यंत आपण जर बघितलं तपास संत गतीने झालेला आहे. फक्त बेसिक काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत. CIDला आम्ही विचारतो की तुम्ही क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन कधी करणार, ते म्हणतात AIBचा रिपोर्ट फायनल आल्यानंतर. तो 3 वर्षांनी येणार आहे त्यांच्या सवयीप्रमाणे AIBच्या. मग 3 वर्ष तुम्ही हातावर हात धरून बसणार आहे का? अरे तुम्हाला क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन सांगितलेलं आहे. AIB टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करतं. तुम्ही जर क्रिमिनल करायचं असेल तुम्ही तुमचं काम करू शकता ना. त्यासाठी तर CIDला काम दिलेलं आहे. पण कुठंतरी इच्छाशक्ती ही CIDची दिसत नाही का, त्यांच्यावर प्रेशर हे मला माहीत नाही. त्यामुळे या लेवलला याला नुसतं FIR दर्ज करण्यासाठी आम्हाला एवढी ताकद लावावी लागेल की ठीक आहे आम्ही विरोधात आहोत. राहुल गांधीजी आणि ह्या सगळ्यांचं तिथं सपोर्ट मार्गदर्शन नक्कीच त्या ठिकाणी आहे. पण आम्ही विरोधात असताना या लेवलला पोहोचलो. जे लोक सत्तेत आहेत त्यांनी या बाबतीतला पाठपुरावा केला पाहिजे ना. परंतु सातत्यानं तुम्ही ज्या सुनील तटकरेंवरती किंवा प्रफुल्ल पटेलांवरती आरोप करतायत, ते सुनील तटकरे यांनी देखील अजित पवारांच्या संपूर्ण विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी याकरता सातत्यानं संसदेत आवाज उठवतात. संसदेत त्यांनी त्या सगळ्या संदर्भातलं भाष्य केलं. त्याच्यानंतर त्यांच्या पक्षाने देखील CBI चौकशीची मागणी केलेली आहे. परंतु त्यांची मागणीसाठी त्यांना स्मरणपत्रसुद्धा द्यावं लागतं. सत्तेत असून तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागतं. याच्याशिवाय आश्चर्याची दुसरी कुठली गोष्ट असू शकते. तुम्ही पार्लमेंटमध्ये बोलला असं तुम्ही बोलता. 40 सेकंद बोलत असताना तुम्ही सांगितलं की जे एव्हिएशन मंत्री आहेत त्यांना मी भेटलो. तुम्हाला हे माहिती आहे की एव्हिएशन मंत्री आहेत ना, यांचंच आर्थिक आणि व्यक्तिगत नातं हे VSR बरोबर आहे. हे तुम्ही पुराव्यासकट दिलेलं आहे. तरी तुम्ही त्यांना काय म्हणता की मी जाऊन भेटलो. म्हणजे काय, फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की आम्ही काहीतरी करतोय, आम्ही स्मरणपत्र देतोय. हे तुम्ही सत्तेत असल्यामुळे हे तुमच्याकडनं अपेक्षित नाही. तुम्ही काम करून घेणं महत्त्वाचं आहे. CBIकडे हा प्रस्ताव जाऊन लगेच कसा स्वीकारला जाईल हे तुमच्या सगळ्यांचं काम आहे, जे दुर्दैवाने गेल्या 60 दिवसामध्ये झालेलं नाही. खरं तर रोहित पवारजी, तुम्ही तुमचे काका गमावलेत. सातत्यानं तुम्ही तुमच्या काकांच्या अपघाताच्या संदर्भात जो काही अपघात आहे की घातपात आहे या सगळ्या संदर्भात तुम्ही चौकशी स्वतःच्या वैयक्तिक दृष्ट्या करतायत, तुम्ही पाठपुरावा करताय शासनाकडे. परंतु अजित पवारांचे दोन्ही पुत्र अर्थातच पार्थ पवार किंवा जय पवार या सगळ्या लढ्यामधनं गायब झालेले आहेत का? ते कुठे आहेत असा सवाल सातत्यानं निर्माण होतो. कारण की सोशल मीडियावरती म्हणा किंवा लोकांमध्ये अजित पवार यांचा मृत्यू गूढ पद्धतीने झाला अशी चर्चा आहे. मग 2 मुलं ही कुठे आहेत सध्या? एकतर मी एकटा लढत नाही. माझ्याबरोबर महाराष्ट्राचे तमाम नागरिकसुद्धा त्यांची इच्छा आहे की खरं दादांबद्दल काय झालं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राची जी मीडिया आहे, जसं तुम्ही सर्वजण आहात, तुम्हीसुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं. एक प्रेशर आलं. त्यामुळे DGCAला पण ॲक्ट करावं लागलं, CIDला ॲक्ट करावं लागलं. आपण ज्या मागितलेल्या गोष्टी काही प्रमाणात स्वीकाराव्या लागल्यात. FIR आपण जो कर्नाटकातून करून आणला होता तो त्यांनी आता काल स्वीकारलेला आहे. आता राहिला प्रश्न पार्थ, जय आणि काकींचा. एक तर आपण समजून घ्या त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे व्यक्तिगत आणि भावनिक. याच्यातून बाहेर यायला थोडासा वेळ त्या ठिकाणी लागणार आहे आणि ते सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी आता सत्तेची सुद्धा तिथं आलेली आहे. पार्टी सांभाळायची आहे, नेते सांभाळायचे आहेत, आमदार सांभाळायचे आहेत. आणि याच्यात जय तुम्ही बघितलं असेल, त्यांनी ट्विट केलं होतं, त्यांनी व्यक्त झाला होता, प्रेस कॉन्फरन्स घेणार असं त्यांनी तिथं सांगितलं होतं. त्यामुळे तोही कुठेतरी प्रयत्न करतोय. आता अचानक तो शांत का झाला, का सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि काय भाजपच्या नेत्यांनी त्यांना शांत केलं हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही. पण तो खूप काळ शांत बसेल असं वाटत नाही. प्रेझेंटेशन करेल, काही गोष्टी पुढे आणेल, त्याचा फायदा तपासाला नक्कीच होईल. आणि त्याचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर माझ्याकडे जे काही शेवटचे पुरावे आहेत, नाही तर खूप मोठ्या प्रमाणात पुरावे गोळा केलेले ते मी नंतर त्या ठिकाणी वापरेल. खरं तर एक मध्यंतरी बातमी आलेली होती की तुम्ही खाजगी तपास यंत्रणेद्वारे ह्या सगळ्या विमान अपघाताची चौकशी करणार आहात. यातला नेमका अर्थ काय आहे? कारण की तुम्हाला तपास यंत्रणेवरती सध्या विश्वास नाही आहे का राज्यातल्या? आता FIRच माझा करून घेतला जात नसेल तर तपास यंत्रणेवर विश्वास कसा राहू शकतो? राहिला प्रश्न पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. जे आपले IG आहेत, DG आहेत, त्यांच्यावर माझा विश्वास आहे. CIDच्या लोकांवर विश्वास आहे. पण सगळेच लोक काय प्रामाणिकपणे काम करतात असं नाही. ठराविक जे काही लोक आहेत ते कुठे ना कुठे दबावाखाली काम तिथं करत असतात. आणि दबाव जर त्यांच्यावर जो आत्ता दिसतोय तो असल्यामुळे आजपर्यंत काहीच झालेलं नाही. त्यामुळे उद्या जाऊन काहीतरी होईल यासाठी आम्हाला दबाव
लोकांचा दबाव नक्कीच या लोकांवर त्या ठिकाणी आणावं लागेल आणि माहिती काढण्यासाठी आम्हाला वेगळे माध्यम वापरावे लागले, ज्याच्यामध्ये काही पत्रकारांनी दिली, काही माजी अधिकाऱ्यांनी दिली, काही मित्रांनी दिली, जे काही लोक VSRमध्ये काम करत होते अशा लोकांनी दिली, जे अजून काम करतात त्यांनी माहिती दिली आणि मग काही अशा काही प्रायव्हेट एजन्सीज असतात त्यांना विनंती करून त्यांच्याकडनं काही माहिती आली आणि मग ती लोकांसमोर आणलेली आहे. अजून जी आहे ती अजून ठेवलेली आहे. ज्याचं जसं प्रेझेंटेशन होईल त्यानंतर लगेचच काही दिवसात मी माझं प्रेझेंटेशन करेल. खरं तर काल तुम्ही एक महत्त्वाचा गौप्यस्फोट सुद्धा केला. अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो 28 जानेवारीला झाला, विमान अपघातात झाला. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर पक्ष कुठेतरी हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांकडनं. नक्की हा सगळा प्रकार काय आहे आणि तुमच्याकडे या सगळ्या संदर्भातले पुरावे आहेत का? नाही बघा, कालच मी एक कागद दाखवला होता, त्याच्यामध्ये 10 मार्च 2026 म्हणजे आत्ताच काही दिवसांपूर्वी म्हणजे 8 तारखेला काकींची नियुक्ती झाली आणि 10 तारखेला त्यांनी एक पत्र लिहिलं. पत्र वाचत असताना एक लाईन थोडीशी वेगळी वाटली. त्या लाईनमध्ये असं लिहिलं होतं की 28 जानेवारी म्हणजे दादांचा ॲक्सिडेंट ज्या दिवशी झाला त्या दिवसापासून काकींच्या नियुक्तीपर्यंत जर कुणी एखादं पत्र इलेक्शन कमिशनला दिलं असेल तर ते बाद ठरवावं, असं एक वाक्य त्या पत्रामध्ये त्या ठिकाणी मला दिसलं. आणि मग थोडासा खोलात गेल्यानंतर, थोडी माहिती काढल्यानंतर मग इलेक्शन कमिशन आणि आपले काही परिचयाच्या लोकांकडनं माहिती मिळून तो कागद काढून घेतला आणि तो कागद जर आपण बघितला आहे त्याच्यावर 18 फेब्रुवारीला म्हणजे अजितदादा गेले 28 जानेवारीला. आता योगायोग बघा, 28 जानेवारीला अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला. अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये त्यांचा जीव गेला. 2 दिवसातच जे गोयल आहेत, जे मंत्री आहेत पियुष गोयल साहेब, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की प्रफुल्ल पटेल अध्यक्ष अजितदादाच्या पार्टीचे झाले. हे 2 दिवसात स्टेटमेंट आलं आहे आणि नंतर मग त्यांना गडबड कुठंतरी पत्रकारावर ढकलून मोकळे झाले असं काहीतरी झालं आणि मग 16 दिवसानंतर तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि त्यांचा अजून एक कोणतरी माणूस एक पत्र इलेक्शन कमिशनला, पवार परिवार म्हणजे सुनेत्रा काकी, पार जयला न सांगता, बाकीच्या आमदारांना न सांगता, बाकीच्या पदाधिकाऱ्यांना न सांगता एक पत्र इलेक्शन कमिशनला देतात की अध्यक्ष जर नसेल तर कार्य अध्यक्ष म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना पूर्ण अधिकार त्या ठिकाणी दिले जातील. मग कुठेतरी तुम्ही पक्ष ताब्यात घेण्याचाच हा प्रयत्न होता. म्हणजे ह्याच्यात माझा फक्त प्रश्न एवढाच आहे, 2 दिवसानंतर ॲक्सिडेंटनंतर पियुष गोयल साहेब बोलून जातात की प्रफुल्ल पटेल झाले. मग ही रणनीती जी आहे ही एकत्रित तुम्ही केली होती का? दादांच्या ॲक्सिडेंटच्या आधी केली का दादांच्या ॲक्सिडेंट नंतर झाली? मग हे असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्याच्यात तिसरा अँगल आता आलेला आहे नाशिकचा. अजित काकांच्या घराबाहेर अजित काका जिवंत असताना काळी पूजा झालेली आपल्या सगळ्यांना माहिती, व्हिडिओसुद्धा आलेत, मुंबईमध्ये सुद्धा झाले असं आम्हाला कळलं. आणि हे जे नाशिकचे महाशय आहेत ते जे भोंदूबाबा, ते ब्लॅक मॅजिकमध्ये फेमस होते आणि मग ब्लॅक मॅजिक तिथं केली जाते. कोणाची करंगळी कापली गेली, कोणाचा अंगठा कापला झाला. आता त्यात असं समजलं की रक्त काढून ज्या व्यक्तीच्या विरोधात आपल्याला काय करायचं असेल तर त्या बाहुलीवर ते रक्त टाकलं जातं आणि काहीतरी पूजा. आमचा त्या विषयावर विश्वास नाही, पूजेवर विश्वास नाही तसल्या काळ्या. पण त्याच्या मागचा उद्देश हा महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण काळी पूजा कशासाठी करतो असं जे आम्हाला कळलेलं की कोणाचं तरी खराब व्हावं, कोणाची ताकद जावी. आता या पक्षामध्ये जर कोणाला ताकद आणायची असेल तर दादा असताना दुसरं कुणीच ताकदवान तिथे राहूच शकत नाही. मग तुमची अशी इच्छा कोणाची, आता हेच होते असं मी म्हणणार नाही, जो कोणी ब्लॅक मॅजिक करणारा व्यक्ती होता की त्याची काही इच्छा होती की दादाच संपवावे आणि ती जागा आपल्याला मिळावी. त्यामुळे हे सगळे अँगल जर बघितले तर ह्याला आपण क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणू शकतो ना. म्हणून आम्ही म्हणतो की हे जे इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झालं पाहिजे. परंतु तुम्ही दावा करताय, नाव नाव घेत नाही, परंतु माध्यमांमध्ये या सगळ्या बातम्या सुद्धा आलेल्या आहेत यापूर्वी देखील की अशोक खरात जो बोंधूबाबा होता त्याच्याकडे सुनील तटकरे सुद्धा जात होते, रुपाली चाकणकर सुद्धा जात होते, त्यांचे फोटो व्हिडिओज देखील समोर आलेले आहेत. मग तुमचा थेट तुमचा बोट ह्या दोन्ही नेत्यांवरती आहे का? ते दुर्दैवी योगायोग बघा ना. म्हणजे ह्याच्यात पत्र लिहिलं जातं इलेक्शन कमिशनला की हा पक्ष आम्हाला ताब्यात घ्यायचा आहे, त्याचा अर्थ तसा निघतो. त्याच्याचबरोबर बोंधूबाबांचं केस लगेच बाहेर निघते. त्या बोंधूबाबाकडे जाणारे अजितदादांच्याच पक्षाचे, काय सगळ्याच पक्षाचे आहेत, पण अजितदादांच्या पक्षाचे प्रामुख्याने 2 लोक हे सातत्याने त्या ठिकाणी गेलेले आपल्याला दिसतात. आणि अजितदादांच्या घराबाहेर जर काळी पूजा झाली असेल तर मग ती तेलीच केली असू शकते, नाही तर दुसरं कोणीतरी असेल. पण शेवटी आता बोंधूबाबा सापडला, तो अक्षरशः क्रूर विकृतीचा त्या ठिकाणी व्यक्ती आहे. तो अशाच पद्धतीचे जादू करायचा. आम्हाला हे कळालेलं की त्याने बळीसुद्धा घेतलेले आहेत. आणि मग आज याच्यात त्याचं
यांचं, दादांच्या पक्षाचं, त्याच्याबरोबर दादांचं घराच्या बाहेरची पूजा, दादांचा ॲक्सिडेंट आणि नंतर पार्टी ताब्यात घेण्याचा प्रयत्न, ह्याला कुठेतरी लिंकिंग होऊ शकतं का, एवढा साधा प्रश्न आमचा आहे. हेच तटकरे तुमच्यावरती मात्र आरोप करतात आहेत की अजित पवार हयात असताना नरक यातना तुम्ही त्यांना दिल्या, छळलं त्यांना, अजित पवारांना, अजित पवारांच्या विरोधात बोलणं, अजित पवारांवरती टीका करणं, अजित पवारांना सातत्यानं अडचणीत आणणं, हे सगळंच काम रोहित पवारांनी केलं आहे आणि बाकीच्या नेत्यांनी बाकीच्या त्यांच्या जवळच्या नेत्यांनी केलं आहे, अशा पद्धतीचा आरोप करतात. हे बघा, तुम्ही एक समजून घ्या, अजित काकांनी माझं लग्न तिथं फायनल केलं, अजित काकांनी मला तिकीट दिलं, मी अजित काकांच्या फार जवळ होतो. अजित काकांनी जेव्हा निर्णय घेतला पवारसाहेबांना सोडायचा राजकीय दृष्टिकोनातून, तो मला पटला नव्हता, तिथं माझा वाद झाला नाही, तर आमची चर्चा झाली. त्यानंतर ते म्हणाले की काही गोष्टी आपल्याला विकासासाठी कराव्या लागतात आणि बाकी काही इतर गोष्टी. मी म्हणलं मी आजोबाला सोडणार नाही, मी तुमच्यावरही प्रेम करतो, पण आपल्या परिवाराला नाव जर कुणी दिलं असेल, नाही तर नाव जे राजकारणामध्ये मिळालं असेल तर फक्त फक्त पवारसाहेबांमुळे, त्याचा फायदा तुम्हाला झाला, मला झाला, ही आमची व्यक्तिगत चर्चा. आता जेव्हा पार्टी फुटली तेव्हा अजितदादांबरोबर सगळे नेते गेले, बहुतांश नेते गेले, आमदार त्यांच्याबरोबर गेले. तसं एकटं कोण पडलं होतं? लोक होते साहेबांबरोबर, पण साहेब एकटे होते, आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आता बाहेरून दिसत असताना आम्ही जेव्हा दादांकडे बघायचो तेव्हा आम्हाला हे वाटायचं की दादांबरोबर एवढे सारे नेते असतील तर दादांना कोणाची जरूरत नाही, तुम्ही दादांची काळजी घ्याल. दादांनी तुमच्यासाठीच पक्ष फोडला, तुमच्यावर कारवाई होणार होत्या, आमदारांना निधी मिळत नव्हता, म्हणून दादांचं आणि साहेबांचं मुलाचं आणि वडिलाचं नातं असतानासुद्धा, कारण का 18 वयाचे दादा असताना त्यांचे वडील जेव्हा वारले तेव्हा पवारसाहेबांनी मुलासारखं त्यांना वाढवलं, श्रीनिवास काकांनासुद्धा मुलासारखं वाढवलं. आणि अशात दादांनी ते नातं का तोडलं? कारण या नेत्यांच्या काही फायली या वरती अडकलेल्या होत्या ईडीच्या, आणि ह्या आमदारांना विकासाचा निधी मिळावा. मग आम्ही बाहेरून बघत असताना सगळं चांगलं चाललं आहे तुमचं, तुम्ही दादांची काळजी घ्याल, पण नंतर तुम्ही दादांनाच अडचणीत आणलं. आता शिवाय आम्ही तर ओपन भूमिका घेतली होती राजकीय दृष्टिकोनातून, आम्ही ओपन त्या ठिकाणी बोललो होतो, आम्ही छळलं नव्हतं. राजकीय दृष्टिकोनातून आम्ही तिथं टीका केली होती. जेव्हा जवळचीच लोक जेव्हा त्रास देतात त्याला छळणं म्हणतं, कारण तुम्ही त्यांच्या जवळ होता, तुम्ही त्यांना छळत होता, त्यामुळे छळणं हे तुम्ही केलं, आम्ही राजकीय टीका केली. त्यामुळे उगाच असं बोलून की त्यावेळेस काय झालं आणि कसं झालं, आणि मला म्हणतात 2019च्या आधी मी कुठं होतो ते अजित काकांना मला माहिती आहे, आणि मी माझं काय करत होतो हे मला माहिती आहे. मी एका घराच्या ॲड्रेसवर 50 कंपनी रजिस्टर करून खोक्या कोलकात्याच्या कंपनीतून पैसा गोळा करत बसलो नव्हतो, कष्ट करत होतो. आता परवा मला काय म्हणाले की महाविकास आघाडीचं जेवण होतं 2 दिवसापूर्वी, रोहित कुठे? अरे रोहित होता तिथं बँगलोरला. महाराष्ट्रात तुमची सत्ता असताना आमचा दादांचा FIR इथं घेतला जात नव्हता, आम्ही 1200 किलोमीटर लावून जाऊन तिथं FIR करत होतो, आणि तुम्ही इथं टीका टिप्पणी काय करतात? रोहित पवार महाविकास आघाडीचं जेवायला नव्हते, रोहित पवार नाही काहीतरी वेगळंच महाबान का काहीतरी बोलले. हे अशा लेवलची टीका आहे. म्हणजे आम्ही बोलताना पुराव्यासकट बोलतो, हे बोलताना हवेत गोळ्या झाडतात, त्याला आम्ही काय करणार? परंतु हे सुनील तटकरेंच्या विरोधात किंवा प्रफुल्ल पटेलांच्या विरोधात अजित पवारांनी तुमच्याशी काही वाच्यता केलेली का? कारण की तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र लढल्या, तुम्ही पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढलात, त्यावेळेस तुमच्या बऱ्याच भेटीगाठी अजित पवारांसोबत झाल्या, बऱ्याच भेटीगाठी अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांच्या देखील झाल्या. अजित पवारांनी ही कुठे या दोन्ही नेत्यांच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली तुमच्यासोबत बोलताना? एक ऑब्झर्वेशन तुम्ही बघा, दादांनी याबद्दल आम्हाला सांगितलं का नाही सांगितलं हे मी तरी या ठिकाणी सांगणार नाही, पण दादांवर जेव्हा केव्हा विरोधकांकडनं टीका झाली तेव्हा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे एकदा तरी बोलले का? एकदा तरी बोलले का? पण समजा चाकणकर अडचणीत आल्यानंतर तेव्हा त्यांना सपोर्ट करायला किती लोक त्या ठिकाणी लाईनीत उभ्या राहिल्या. पार्टी जेली पवारसाहेबांकडनं वेगळी पार्टी करून तिथं तुम्हाला सगळ्यांना निवडून आलं, याला तुम्ही तिथं एकटं पाडता, तिथं ग्रुपिझम तिथं करता. आणि दादांनी आम्हाला काय काय गोष्टी सांगिततात काय, आता आम्हाला ज्या काय कळालेल्या आहेत त्या दादांकडनंही असतील आणि बाहेरूनही असतील. म्हणजे फार ब्युटी पार्लरचं बिलसुद्धा पार्टीच्या अकाउंटमधून त्या ठिकाणी दिलं जातं, काही घराची भाडीसुद्धा आणि व्यक्तिगत भाडीसुद्धा कंपनीच्या अकाउंटमधून त्या ठिकाणी दिली जात होते. हेलिकॉप्टरचं 5 कोटीचं एकाचं बिल आणि दुसऱ्याचं 2.5 कोटीचं बिल हे सुद्धा सरकार त्यांच्या पार्टीच्या फंडातून तिथं दिलं जात होतं. दादांना हे आवडत नव्हतं. कोणती नरेश अरोरा नावाचा माणूस आला होता, त्याला भरमसाठ पैसे हे दिले जावेत असा हट्ट या दोन्ही नेत्यांचा त्या ठिकाणी होता. आणि दादांचं मत एवढंच होतं, सर्वेपुरते एजन्सी ठीक आहे,
पण जर हे एजन्सी आपल्याला आणि आमदारांना जर सांगायला लागलं की राजकारण कसं करायचं आहे, तर आम्ही काय वेडे नाहोत ना, आम्ही अनुभवी आहोत असं दादांचं मत होतं. त्यामुळे हे लोक आम्हाला नको, ते ह्याच्यात जे वाद त्या ठिकाणी व्हायला लागले त्यात दादांना खूप मोठ्या प्रमाणात व्यक्तिगत त्रास तिथं होत होता. एक शेवटचाच प्रश्न, तुम्ही ज्या नरेश अरोराचा विषय काढला, नरेश अरोरा आता हे सध्या नाही आहेत, कुठेच दिसत नाही आहे. अजित पवारांच्या मृत्यूच्या वेळेस बारामतीत दिसले, मात्र ते सध्या कुठं नाही. आमदार अमोल मिटकरी यांनी देखील संशय व्यक्त केला की ते कुठे आहेत ते शोधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला अशी संशय आहे का अजित पवारांच्या मृत्यूच्या कारणीच एक समूह किंवा एक गट संपूर्ण जबाबदार आहे म्हणून? आता नरेश अरोरा कुठेच मला माहीत नाही. 2 विमानं त्यांनी घेतलेली आहेत. आता त्या 2 विमानात बसून ते इकडं का तिकडे फिरतात मला तरी त्या ठिकाणी माहीत नाही. त्यामुळे पार्टीबरोबर काम करतात का नाही हेही त्या ठिकाणी माहीत नाही. पण नक्कीच अजितदादांच्या शेवटच्या 27 तारखेच्या बैठकीमध्ये जेव्हा काही लोक नरेश अरोराला काम दिलं जावं, नाही तर जिल्हा परिषद हुसचं त्याला ठेवूया असं सांगणारे लोक तिथं बैठक जेव्हा करत होते, तेव्हा दादांचं एकच मत होतं की नरेश अरोरासारखे कन्सल्टंट आपल्याला त्या ठिकाणी नको आहेत. आणि म्हणून मग ते तिथं करार कदाचित तो संपला असावा. आता परत आहेत का नाहीत हे मला माहीत नाही, पण तसा मोठा माणूस आहे. 2 विमानं असणं तसं काही सोपं नाही. आता ते फक्त दादांच्या पार्टीच्या पैशावर घेतले का स्वतःच्या ते त्यालाच माहिती आहे. एक शेवटचाच प्रश्न जाता आता, रुपाली चाकणकर यांना अजित पवारांच्या पक्षामध्ये इतकं का प्रोटेक्ट केलं जातं? म्हणजे रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला या सगळ्या खरात प्रकरणामध्ये. आता मात्र महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा अशी मागणी होते, परंतु इतकं प्रोटेक्ट केलं जातं? हे शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष ज्या असतात, म्हणजे आता समजा पूर्वी अजितदादा होते, आता सुनेत्रा काके आहेत. कुठलाही निर्णय घेण्याआधी प्रदेश अध्यक्ष काय निर्णय घेतात याच्याकडे बघावं लागतं. आता प्रदेश अध्यक्ष कदाचित निर्णय तो पुढे ढकलत असावेत. आता जर प्रदेश अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी इच्छुकच नसतील तर मग देशाच्या अध्यक्षाला म्हणजे सुनेत्रा काकेंना काय ना काहीतरी स्वतःहून निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल. पण तो लवकर घेतील का नाही घेतील शेवटी काकींवर आहे. पण मला असं वाटतं की पुढच्या 3 दिवसामध्ये नक्कीच लोकांना अपेक्षित, कार्यकर्त्यांना अपेक्षित, आमदारांना अपेक्षित असा निर्णय 100% झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार रोहित पवार होते. रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना सगळ्याच विषयांच्या संदर्भात घेऊन बोलले की अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी जी आहे खरं तर निष्पक्ष झाली पाहिजे. काल हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.